आज जी रेसिपी मी बनवते ना ती गुजरातला लय फेमस आहे बरं का। आणि रेसिपी आहे ना बनायला पण सोपी आणि खायला पण टेस्टी आणि दिसायला तेवढी सुंदर आहे ना की त्याला खायच्या आधी बघतच बसा वाटतं। मग काय करायचं, बेसन पीठ घ्यायचं बरं का बारीक वालं वाटी भरून, त्याच वाटीने दही घ्यायचं 1 वाटी बरं का। त्याच्यामध्ये टाकायचं मीठ, हिंग टाकायचं थोडंसं, हळद टाकायची थोडीशी, अद्रक आणि मिरची ना बारीक करून घ्यायची ती पण द्यायची त्याच्यात टाकून, मिक्स करायचं चांगल्याच्या गेठुळे उस्तवर। नंतर आहे ना मग 2 वाट्या त्याच वाटीने पाणी टाकायचं, चांगलं मिक्स करायचं बरं का। याला असं कढीला आपण कसं करतो तसं असं एकदम गेठुळी नाही राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं। नंतर असं चाळणीने गाळून घ्यायचं बरं का आणि त्याला लगेच आहे ना गॅसवर ठेवून द्यायचं बरं का। आणि आता बारीक गॅस करून याला चांगलं मिक्स करत राहायचं 7-8 मिनिटांसाठी, असं बिलकुल सोडायचं नाही बरं का। चांगलं मिक्स करत राहायचं म्हणजे असं मस्त हे चिकनाई येते याला। आणि नंतर थोडंसं शिजल्यावानी झालं का एखाद्या प्लेटवर घ्यायचं, थोडंसं टाकून बघायचं असं पसरून आणि 2 मिनिटांनी याला असं काढून बघायचं, निघलं का मग समजायचं झालंय परफेक्ट। लगेच गॅस बंद करायचा ना, असं ताटाला तेल लावून आहे ना त्याच्यावर ताटावर टाकून द्यायचंय आणि नंतर असं चांगलं कशाने फिरून घ्यायचं बरं का, अशी पातळ पातळ लेअर लावून घ्यायची। नंतर आहे ना सगळीकडे झालं की